नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील उमराळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे। या बेल्टमध्ये हा जो उमराळे गाव आहे, या गावामध्ये या जवळपासच्या परिसरामध्ये डंपिंगसाठी एवढं त्रसलेले शेतकरी होते की खूप जास्त प्रमाणात डंपिंगला त्यांना प्रॉब्लेम येत होता। मग या समस्येवरती मात करण्यासाठी यांनी ग्राफ्टिंग ही एक थेरी निवडली आणि त्या अनुषंगाने आज उमराळे परिसरातील जेवढे काही शेतकरी आहे, ज्यांनी ग्राफ्टिंग केलेली आहे, त्यांना सगळ्यांना यश मिळालेलं आहे मित्रांनो। आणि त्याचाच एक आज मी तुम्हाला यशस्वी प्लॉट दाखवणार आहे। तर आज आपण प्रत्यक्षात कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप होतोय हे दाखवणार आहे मित्रांनो। तर दादा नमस्कार। नमस्कार, माझे नाव विष्णुपंत सोनवणे, राहणार उमराळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। गेली 2 ते 3 वर्षापासून खूप टोमॅटो पिकाला त्रस्त झालो होतो, कारण डंपिंगमुळे खूप सारे प्रॉब्लेम यायचे आणि अतोनात खर्च व्हायचा। तर त्या खर्चावरती काय पर्याय काढायचा, तर आम्ही ग्राफ्टिंग ही व्हरायटी लावली। त्याच्यामध्ये योगी ही व्हरायटी निवडली आणि आज तुम्ही बघताय आज 47 दिवसाचा प्लॉट झालाय आमचा। तर खूप छान रिस्पॉन्स आहे प्लॉटचा आणि अतिशय सिटिंग पण खूप छान आहे। तर नक्कीच नवनवीन हे प्रयोग केलेच पाहिजे। आज ग्राफ्टिंगची काडी म्हणजे हुंडी जी राहते ती महाग जाते, पण तिचा खर्च कमी होतो, कारण हिला पावडर खर्च कमी लागतो आणि त्याच्यातून उत्पन्न पण जास्त मिळतं। थोडक्यात सांगायचं म्हणजे वांग्याच्या झाडाला तांबट्या आणायचे, म्हणजे खाली वांग्याचं ग्राफ्टिंग केलेलं आहे आणि त्याला तांबटी ग्राफ्टिंग केली आहे। तर त्याला आपण जसं आंब्याचा कलम बनवतो तसंच ते सेम त्याच्यासारखंच ग्राफ्ट करून आणि ते तयार केलं, म्हणजे खाली वांग आणि वरती तांबटी। गेली 3 ते 4-5 वर्षापासून म्हणजे आमच्या गावामध्ये तांबट्यांना म्हणजे ज्या लागवडी होत्या खूप लोक वैतागली होती, कारण हत्ती येऊन प्लॉट जायचा, कारण बांधणी 1-2 तिसऱ्या बांधणीला प्लॉट सुकायला लागायचा, म्हणजे एकदम फुल फळाच्या स्टेज मध्ये प्लॉट यायचा, म्हणजे पूर्ण खर्च व्हायचा आणि त्याच्यानंतर प्लॉट जायचा। तर या वर्षी लोकांनी ग्राफ्टिंगचा लागवड करण्याचा निर्णय घेतला। तसे तर 2 वर्षापासून लोक लावताय, पण ह्या वर्षी उमराळे गावानं सर्वांनी ग्राफ्टिंग हा विषय घेतला आणि प्रत्येक जणांनी आज ज्यांच्याकडे प्लॉट होती नाही त्यांनी पण लावले आणि ज्यांच्याकडे होत आहेत त्यांनी पण लावले, कारण ग्राफ्टिंग ही व्हरायटी म्हणजे वांग्याच्या झाडाला तांबटी आणणं। पण जी आमच्याकडे जे आमचं वातावरण असतं, आमच्या गावी जे एकदम त्या हवेतच नत्र खूप असतं, त्याच्यामुळे आपल्या ज्या साध्या व्हरायटी आहे त्या आम्हाला एवढा रिस्पॉन्स देती नाही। त्यांना थोडं कुठं नत्र जास्त झालं का ते आपण म्हणतो वेली जातात, तर हे प्रकार घडता आणि फुलकूच जास्त होती। तसं याच्यामध्ये नाही हो राहिलं, याच्यामध्ये फुलकूच कमी झाली आणि स्टेप बाय स्टेप पेर छोट आणि स्टेप बाय स्टेप पंजा धरत चाललं। तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही जी सेटिंग आहे आणि हा जो माल आहे हे बघू शकता आपण। आज पूर्णतः ही सेट झालेली आहे कळ्या, आणि बघू शकता आपण खालपर्यंत हे जे झाड हा जॉईंट असतो ग्राफ्टिंगचा, तर हा ग्लास यूज केलेला आहे, कारण तिथे जॉईंट असतो, तो कलू नाही तुटू नाही म्हणून। हे बघा, वांग्याच्या झाडाला तांबटी आणणं, हे वांग्याचं पान आहे, हे बघू शकता आपण। आणि हा जॉईंट आहे, हे खाली वांग्याचं मूळ आहे आणि वरती तांबटी। आणि सांगायचं थोडक्यात म्हणजे ग्राफ्टिंगचे तोटे म्हणजे आपल्याला मेन म्हणजे हुंडी बाग असते, म्हणजे त्याची जी ग्राफ्टची हुंडी असते ती 9 रुपये असते, आपली साधी 1 रुपया 40 पैसे किंवा 20 पैसे असते। तर ही 9 रुपयाला असल्यामुळं प्रत्येक शेतकरी कुठेतरी थांबतो। का बरं थांबतो, तर रेट खूप जास्त असतात। तर नक्कीच, पण मग त्याचा फायदा आपल्याला एक होतो की आपल्या पावडरी कमी जाणं आणि बुरशीनाशकाचे फवारे किंवा पाणी चालू असू द्या, तर त्याच्यामुळे आपल्याला पावडरी कमी लागतात। आणि फायदा म्हणजे ग्राफ्टिंग व्हरायटीचा फायदा असा असतो की आपल्या साध्या तांबट्यांपेक्षा ही 2-5 कुडे जास्त चालते। आणि तोटे म्हणजे ग्राफ्टिंगची काडी जी महाग असते, त्याच्यानंतर तुमचं
आम्ही मागच्या वर्षी अनुभवलं. आमच्या शेजारी ग्राफ्टिंगचे प्लॉट असताना आमचा टोमॅटो संपून गेला होता, पण ती ग्राफ्टिंगची व्हरायटी 2 ते 5 खुडे आमच्यापेक्षा जास्त चालले. म्हणजे याच्यामध्ये फायदा होतो आणि आपले आपलं पेस्टिसाइडचा उपयोग कमी होतो, म्हणजे पावडरचा उपयोग जो आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे आज जी काडीची आपण म्हणतोय का बाबा 9 रुपये काडी, पण मग तिच्यापेक्षा तुलनेत आपला खर्च कमी होतोय, हेच खूप मोलाचं आहे. आणि समाधानी म्हणजे सर्वात मोठी गोष्ट, प्लॉट चांगला बनतो. काय असो का नसो, प्लॉट चांगला बनला पाहिजे. आणि जर माल भरपूर आला तर नक्कीच त्याच्यातून आपल्याला उत्पन्न पण चांगलंच भेटतं. गेले 3 दिवसापासून पाऊस सुरू आहे आमच्या गावी. पण पाऊस सुरू व्हायच्या सकाळी पाऊस संध्याकाळी सुरू झाला आणि सकाळी पीके मोर आपलं हे सेटिंगसाठी फवारलं होतं आणि त्याच्यामध्ये लॅन्सिया हे औषधाचा यूज करून त्याच्यामुळे ह्या 3 दिवसात कुठलाही इफेक्ट झाला नाही फुलावरती आणि सेटिंग पण खूप छान झाली. कारण पावसामध्ये फुलगळ हे होणं 100% असतं, पण आमच्या प्लॉटमध्ये फुलगळ झाली नाही. त्याचं कारण आम्ही पीके मोर आणि लॅन्सिया ह्या पावडरीचा यूज केला आणि आज त्याचे बेनिफिट पण आम्हाला मिळाले.